थोडीशी सर्दी आहे. इथे होती माझी रात्रीची कॅम्पिंग. अंघोळ झाली मस्त. वेलकम बॅक. चला आता मस्त पैकी कॉफी बनवतो, कारण खरंच गरज आहे आणि झोप उघडलेली नाही अजून. पाणी गरम होतं आहे आणि कॉफी बनणार आपली आता. ॲक्च्युली मी यावेळेस ते मग विसरलो घरी आणि हे कागदी कप घेऊन आलो आहे. मागच्या जवळपास 1 तासापासून ना बाबा हा इथून एवढा पॅच झाडत आहे आणि किती किती प्रामाणिक आहे बघा, किती प्रामाणिकपणे काम करत आहे. मी आता बनवतो आहे क्लासिक मसाला ओट्स. 2 पॅकेट बनवतो, एक माझ्यासाठी आणि एक बाबांसाठी. ओट्स रेडी आहे आणि मस्त वास येत आहे. प्लेट नाही आहे त्याच्यामुळे, अरे चमचा गेला. प्लेट नाही आहे त्याच्यामुळे मला याच्यातच खावं लागतं आहे या व्ह्यूसोबत. आणि बाबा एकदम लाजत लाजत खात आहे बिचारे. फिनिश. या इथे हँडपंप आहे, तिथे जाऊन आता हे भांडं धुवून घेतो. बस. अरे वा, शाळेतल्या मुलांची सहल आलेली आज आणि खूप चांगली गोष्ट हे करतायत, क्लिनिंग. ही जी बोट चालली आहे ना, याच्यावरचं नाव असं मला बिलकुल दिसत नाही आहे. मी बायनॅक्युलरने बघितलं आत्ता. त्याच्यावरती लिहिलं आहे ओमकार स्कूबा डायव्हिंग अँड वॉटर स्पोर्ट्स. आता ती बोट जाईल त्या डोंगराच्या पलीकडे आणि तिकडे ते स्कूबा डायव्हिंग करतायत. हा जो ब्रिज आहे ना, ह्या ब्रिजच्या आजूबाजूला बरेच लोकांनी कॅम्पिंग केलेली. हे बघा, इथे पण आहे, बाजूला पण आहे. आणि हे जे झुडूप दिसतं ना, ह्याच्यामध्ये सुद्धा एक बायकर आहे जो कॅम्पिंग करतो आहे. अच्छा, इकडून पण एक रस्ता आहे जो बीचवरती येतो. हे ना ट्रिपचेच मुलं होते, शाळेचे 1ली 2रीचे मुलं होते, हे सगळे लहान लहान. आणि त्यांचे पॅरेंट्स पण होते मेन म्हणजे. हा बघा, कावळ्याला सुद्धा क्रेविंग होते चिप्स खायची. काय बघायला भेटेल ना, त्याला भूक लागलेली आहे आणि तो चिप्सचं पाकिट फोडून खातो. गेला. खेकडा, प्रॉन्स, फिश करी, राईस. जस्ट मी जेवण केलं आहे आणि आता इथून मी पुढच्या प्रवासाला निघतो आहे. मी चाललो आहे साऊथकडे. आता केरीमच्या बाहेर निघतो इथून आणि मी लावलं आहे लोकेशन मँगलोरचं. 8-8.5 तास, जवळपास 11:30 वाजता मला मँगलोरला पोचण्याचं डायरेक्शन दाखवतं आहे GPS. हे चलो, गणपती बाप्पा मोरया. गोव्यात बघा डिझेलचा रेट काय आहे, 88 रुपये. ह्या बाजूला मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, डाव्या बाजूला पुढे. या बाईला काय घाई झाली काय माहिती, एवढं ट्रॅफिक आहे, एवढा घाटाचा रस्ता आहे, तरी ती ओव्हरटेक करत हॉर्न वाजवत. बघा आता या ब्लाइंड टर्न वरती ओव्हरटेक करते आहे का. हे बघ, हा गलजीबाग आहे बीच. काय व्ह्यू आहे त्या बीचचा, एकदम कमाल. आणि इथून कारवार अजून 24 किलोमीटर आहे. आकाशाचा कलर कसा झालाय मस्त, तांबड 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 झालंय, तांबड फुटलं या.
कर्नाटकात फायनली आपली एंट्री झालेली आहे. सनसेट होऊन गेलाय यार. मला ऍक्च्युली सनसेट बघायचा होता मरवंते बीच वरून. ओ बाप रे बाप रे, काय 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 कलर आहे. हे खाडी आहे वाटतं, कारवारच्या जवळ आहे. आणि रस्ता बघा, सुंदर. हे इकडचंच भारी वाटतंय मला. अरे, डबल टनल. एक टनल संपला, थोडस गॅप, आणि लगेच दुसरं टनल चालू झालं. कॅफे हॉटेल प्युअर व्हेज. ही आहे साऊथ इंडियन थाळी. याला मील म्हणतात इकडे. अं, एक चपाती, राईस आणि भाज्या आहेत काहीतरी. मूड ऑफ झाला माझा. मला असं ऑथेंटिक एकदम असं रस्सम भात खायचा आहे. आणि तो पण ना असा केळीच्या पानात खायचा आहे. हा भारी लागतो, अशी मजा येते ना ते खायला. आणि गरमागरम खायचं. हे थंड झालं आणि स्टीलच्या ताटात दिलं होतं. आता पोचलोय मी कुंदापूर जवळ. आणि इथे एक छोटूसा ब्रेक घेतला. रात्रीचे वाजले 11:30 आणि मी पोचलो आता मँगलोर मध्ये. गुड मॉर्निंग फ्रॉम मँगलोर. तर रात्री मी मँगलोरला पोहोचलो जवळपास 11:30 वाजता. आणि आता इथून मी पुढच्या प्रवासाला निघतो. आता मी सध्याचं जे लोकेशन टाकतोय ते टाकतोय कोझिकोडे. आणि मँगलोर टू कोझिकोडेचा रस्ता जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो. उडुपी कॅफे अँड रेस्टॉरंट. एकदम मस्त पैकी नाश्ता झालेला आहे. इथून आता कोझिकोडे आहे जवळपास 145 किलोमीटर. आणि ना या बाजूला सगळ्या ह्या गाड्या दिसतील तुम्हाला, अशा टेम्पो ट्रॅव्हलर आणि या ट्रॅक्स क्रुझरच्या. आणि सगळ्यांवरती झेंडे आहेत जवळ. म्हणजे ना हे मला वाटतं सगळे देवदर्शनाला निघालेले लोक आहेत. किती डिसिप्लिन आहे बघा इकडे ड्रायव्हिंगचा. जर बस थांबली ना तर कुणीही पुढे जात नाही. इवन टू व्हीलर वाला पण पुढे जात नाही. रिक्षा पाहिली किती भारी बनवली. तिला पण 4x4चा फील दिलेला आहे, टायर वगैरे बाहेर. भारी भारी मजा. तर आता इथून जवळपास कोझिकोडे आहे 88 किलोमीटर. आता एका पेट्रोल पंपावरती मी जरा थांबलोय सुसूसाठी. कारण ना इथं जवळपास गाडी थांबवायला बिलकुल जागा नाही. एवढं कंजस्टेड आहे ना, छोटे रस्ते आणि फुल ट्रॅफिक आहे. इतकं सुंदर आहे ना, म्हणजे गर्दी आहे आणि ट्रॅफिक आहे, रस्ते छोटे आहेत, पण क्लीनलीनेस बघा किती मस्त आहे. हे बघा, हे किती किती धोकादायक आहे बघा. ही अल्टो आहे आणि अल्टोच्या डिक्कीमध्ये हे चिल्ले पिल्ले बसवलेले. आणि जर का मागून डॅश लागला ना तर अल्टोची बिल्ड क्वालिटी आपल्याला माहिती आहे किती भारी आहे. काय बघा, काय खतरनाक रोड आहे यार. त्रिशूर ते कालिकतचा रोड आहे, म्हणजे कोझिकोड्यापर्यंतचा. आणि असला भारी बनवलेला रस्ता. डायरेक्ट 120च्या खाली थांबायचंच नाही तुम्ही. आणि सगळ्या गावांना आहे ना फ्लायओव्हर टाकलेला आहे. आणि एकदम मस्त असा बघा, एवढं क्लीन बनवलेलं आहे. एक कचरा नाही दिसणार तुम्हाला इथे. आता इथून जवळपास 63 किलोमीटर बाकी आहे कोची. मी डायरेक्ट कोचीला जाऊन थांबायचा विचार करतोय. मला रात्रीचे वाजले 11:15 आणि मी येऊन पोहोचलोय कोचीला. चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, टिल देन बाय बाय.